भारतीय मार्केट क्रॅश होण्याची भीती खरी ठरली आहे। आज सकाळी बाजार उघडताच मोठा भूकंप आलाय। सेन्सेक्स तब्बल 800 अंकांनी घसरलाय तर निफ्टी 280 अंकांपेक्षा जास्त घसरलाय। बाजारातील ही मोठी घसरण पाहून गुंतवणूकदारांमध्ये आता एकच खळबळ आली आहे। पण अचानक असं का झालंय यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे इराण आणि इस्रायल मधील पुन्हा वाढलेला संघर्ष। दोन्ही देशांमधील तणाव वाढल्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार आता घाबरले गेलेत। युद्ध आणखीन भडकण्याची शक्यता ही व्यक्त केली जात असल्याने अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया आणि इतर आशियाई बाजारांमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली। त्याचा थेट परिणाम आता कुठेतरी भारतीय बाजारावर झालाय। याच दरम्यान कच्च्या तेलाच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली। तेल महाग झालं की भारतासारख्या आयात करणाऱ्या देशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडतो, तर दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमजोर झालाय, ज्यामुळे बाजारातील दबाव हा आणखीन वाढला गेला। गिफ्ट निफ्टीने आधीच घसरणीचे संकेत दिले होते आणि तसंच प्रत्यक्ष बाजारातही घडले। अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा जोर हा वाढला आणि बाजार लाल दिशाडीत गेला। आता ही फक्त सुरुवात आहे की बाजार पुन्हा सावरू शकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ही माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे। कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।